पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने जून 2023 मध्ये माझा तलाव या मोहिमेची सुरुवात झाली। तलाव संवर्धनाची ही मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक शनिवारी या मोहिमेचे स्वयंसेवक ठाण्यातील एका तलावाला भेट देतात। दिनांक 8 जून 2024 रोजी मखमली तलाव शेजारील दत्त मंदिरामध्ये ठाण्यातील 42 तलावांच्या फोटोचे प्रदर्शन भरवण्यात आले। मंदिरात तसेच तलावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना तलाव संवर्धनाची गरज, तलावांचे महत्त्व पटवून सांगितले। त्यानंतर मंदिरात शेजारील मैदानातील एका ओपन गॅलरीमध्ये सर्व स्वयंसेवकांनी घोषणा दिल्या। माझा तलाव माझी जबाबदारी, वाचवा वाचवा तलाव वाचवा, मखमली तलाव कोणाचा, तुमचा आमचा सर्वांचा इत्यादी। यावेळी शेजारच्या गृहनिर्माण संकुलातील काही लहान मुलांनी या प्रदर्शनाला भेट दिली। तसेच राजेश मोरे देखील उपक्रमात सहभागी झाले होते। येत्या काळामध्ये पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे तलावाचे जतन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, तरच ठाणे तलावांची शहरी ओळख कायम राहील, हा संदेश या उपक्रमातून सर्वांना देण्यात आला। पुढील शनिवारी दिनांक 15 जून 2024 रोजी ठाणे पूर्व येथील हरियाली तलाव इथे तलाव भेट व माझा तलाव कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। तरी जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमास उपस्थित राहावे। यस, माझा तलाव या मोहिमेअंतर्गत सुरभी मालावकर ही ज्या पद्धतीनं ह्या तलावांच्या म्हणजे ठाणे शहरातल्या सगळ्या तलावांबद्दल तुझ्या फोटोच्या माध्यमातून भरभरून बोलते आहे आणि नुसती बोलत नाही तर जनभावना एकत्र करून ते कशा पद्धतीनं चांगले करता येतील ह्याचा प्रयत्न करत आहे। हा उपक्रम दिसायला जरी छोटेखानी असेल तरी त्यातनं निसर्ग संवर्धनाचं एक चांगलं काम ती करत आहे। ह्या कामाला निसर्ग संवर्धन म्हणायला लागेल, तलाव संवर्धन म्हणायला लागेल, वेगवेगळ्या नावाने एक चांगल्या योगदान नागरिकांच्या सहभागातून देण्याचा ती प्रयत्न करत आहे। तिच्या या कामाला ती शुभेच्छा देते। नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने माझा तलाव ही मोहीम सुरू करण्यात आली। गेल्या वर्षी 5 जून 2023 रोजी या मोहिमेचा प्रारंभ झाला होता आणि 5 जून 2024 रोजी या मोहिमेला 1 वर्ष झालं। माझा तलाव ठाणे शहरामध्ये जेवढे पण तलाव आहेत त्या तलावावर ते तलावाचं सुशोभीकरण व्हावं यासाठी प्रयत्न केला जात आहे। यासाठी माझा तलाव ही मोहीम सुरू करण्यात आली आणि दर शनिवारी प्रत्येक तलावावर हे जे तलाव तुम्हाला दिसत आहे या तलावाचं प्रदर्शन भरवण्यात येतं। आज सुद्धा आपण मखमली तलावाच्या इथे आहोत आणि मखमली तलावाच्या इथे फोटो प्रदर्शन भरवण्यात आलंय। माझ्याबरोबर सर आहेत, सरांकडून आपण जाणून घेऊया या तलावाविषयी। सर, काय सांगाल की प्रत्येक शनिवारी यात प्रदर्शन भरवलं जातं आणि माझा तलाव ही जी मोहीम आहे त्या मोहिमेबद्दल? प्रत्येक शनिवारी तलावावरती प्रदर्शन भरवलं जात नाही, काही तलावावरती प्रदर्शन भरवलं गेलं। आता या तलावावरती का प्रदर्शन भरवलं गेलं ते मी तुम्हाला थोडक्यात नंतर सांगतो। त्याच्या आधी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ठाण्यात तुम्हाला कल्पनाच आहे की ठाण्यात एकेकाळी 60 तलाव होते, आता 42 तलाव राहिलेले आहेत। जरी 42 तलाव जरी राहिले असले तरी त्याच्यातले एकाही तलाव निरोगी म्हणता येणार नाही, म्हणजे सशक्त नाही आहे। त्याला तुम्ही पाहाल नंतर एरेटर वगैरे लावायची वेळ आलेली आहे। अशा पद्धतीने ही तलावांची कंडिशन आता होत चाललेली आहे। आता जी मोहीम जी आहे ती मागच्या वर्षी सुरू केली। पहिलं कारण म्हणजे असं की जनजागृती करून लोकांना याच्या तलावाची माहिती कळावी, तलावाचं महत्त्व कळावं, हा त्या मोहिमेच्या मागचा एक भाग होता। आता तलावाचं सुशोभीकरण चालू आहे, पण फक्त सुशोभीकरण न होता तलावांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि तलावाचा परिसर आहे बाहेरचा भाग त्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे। आता इथे प्रदर्शन का भरवलं? आता जिथे जिथे आम्ही दर शनिवारी जातो ती तलाव असे आहेत की तुमच्या लक्षात येईल की तिथे जॉगिंग ट्रॅक आहे, बाजूला फिरायला वगैरे मिळतं। त्याच्यामुळे रोज संध्याकाळी किंवा सकाळी तिथे लोक फिरायला येतात आणि त्या फिरायला आलेल्या लोकांची आम्ही चर्चा करतो आणि त्यांना या मोहिमेबद्दल माहिती देतो। परंतु इथे या तलावाच्या भोवती जॉगिंग ट्रॅक नसल्यामुळे
तसे जास्ती लोक इथे फिरकत नाहीत. हा तसा पाहिला तर हा दुर्लक्षित झालेलाच आहे तलाव. फक्त हा जो रस्ता आहे तिथनं ये जा लोकांची होते. म्हणून मग आम्ही ठरवलं की तलावांच्या फोटोचं प्रदर्शन भरूया, म्हणजे जेणेकरून हाच तलाव नाही तर ठाण्यात आणखीन किती तलाव आहेत याचीही लोकांना माहिती होईल आणि त्याच्याबद्दल जनजागृती निर्माण होईल आणि तलाव का वाचले पाहिजेत हे पण आम्ही त्यांना या माध्यमातून त्यांना सांगणार आहोत. तरुणांचा सहभाग कसा असतो याच्यामध्ये? तरुणांचा आत्ता इथे विशेष आलेले नाही आहेत, पण तसा बऱ्यापैकी आमचा सहभाग असतो, तरुणांचा सहभाग असतो. आणि ही मोहीम खरं पाहिलं तर पुढच्या पिढीसाठीच आहे की चांगलं वातावरण त्यांना मिळावं, चांगलं हे राहावं, काय एन्व्हायरमेंट राहावं, ह्या दृष्टीने ही मोहीम चालू आहे. धन्यवाद सर. माझा तलाव ही मोहीम जी सुरू करण्यात आली त्या मोहिमेचा उद्देश नेमका काय आहे? माझा तलाव ही मोहीम आपण ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात केली आहे. ह्याचा मुख्य उद्देश आहे की ठाण्यातले जे तलाव आहेत ते वाचवणं. कारण पूर्वी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 60पेक्षा जास्त तलाव होते, आता केवळ 43 तलाव शिल्लक आहेत. ॲक्च्युली 42 सरांनी उल्लेख केला, पण आता मुंब्र्यामध्ये आपल्याला एक नवीन तलाव सापडला, तर त्यामुळे 43 तलाव आता टोटल आहेत. तर ते सगळे तलाव आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीला तलाव बघायला मिळाला पाहिजे, हा आपला मेन उद्देश आहे. कारण आता बऱ्यापैकी आपण सर्व तलाव जर बघितलं असेल तर त्याच्यात आकार छोटा छोटा होत चाललाय, म्हणजे तलावाचा डबकं बनत चाललंय. तर हे होण्यापासून थांबवणं हा आपला मेन उद्देश आहे. आणि मखमली तलावाचं पण आता आपण जे पाहतोय की हे जे मंदिर दिसतंय किंवा हे बाजूला जे ग्राउंड आहे तिथपर्यंत तलाव होता आणि ते नंतर त्यांनी एक एक कमी करत करत तलाव आता फार छोटा राहिला आहे आणि आता तिकडे बाकी म्हणजे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तर असं बाकी तलावांचं होऊ नये म्हणून आपण ही मोहीम सुरू केली आणि दर शनिवारी आपण एका तलावाला भेट देत असतो. आणि आपल्या दर महिन्याच्या 15 तारखेला आपल्या सर्व स्वयंसेवकांची एक मीटिंग होते, त्यामध्ये आपण पुढचा अजेंडा ठरवत असतो त्या सर्व माझा तलाव मोहिमेचा. आणि आत्ता आज आपण मखमली तलावावर जमलो आहोत. मागच्या शनिवारी आपण कचराळी तलावावरती ह्युमन चेन फॉर्म केली होती, त्याच्या माध्यमातून आपण अवेअरनेस केला होता. आणि पुढच्या शनिवारी आपण हरियाली तलावावर जमणार आहोत. ठाणे ईस्टला जो हरियाली तलाव आहे, जो आपल्याला स्टेशनच्या 10 नंबर प्लॅटफॉर्मवरून इझिली दिसतो, त्या तलावावरती आपण नेक्स्ट टाइम जमणार आहोत. तर हा मेन उद्देश आपला आहे माझा तलाव. शालेय विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग ह्याच्यामध्ये असतो? हो, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, कारण की ते शालेय विद्यार्थी ही आपली पुढची पिढी आहे. त्यामुळे त्यांना जर आता तलाव काय हे कळलं तर मग ते त्याच्याबद्दल जास्त जागरूक होतील आणि पुढे जाऊन तलाव वाचवतील. म्हणून आपण शालेय विद्यार्थ्यांना आपल्या मोहिमेमध्ये सहभागी करून घेतलंय. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आतापर्यंत 13 शाळांनी 13 तलाव अडॉप्ट केलेले आहेत. म्हणजे आपण असं एक मोहिमेचा एक भाग म्हणून आपण शाळांना रिक्वेस्ट केली होती की तुमच्या जवळचा तलाव तुम्ही दत्तक घ्या आणि तुमच्या मुलांना तिकडे आठवड्यातून एकदा पाठवा, ते मुलं तिकडचं ऑब्झर्वेशन करून आम्हाला पाठवतील, असा तो एक प्लॅन होता. मग सहभाग कसा असतो? मुलं ॲक्च्युली आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा तलावाला भेट देतात आणि तिकडचं सगळं ऑब्झर्व करतात. तिथे कचरा आहे का, तिकडे पाण्याचा रंग कसा आहे, वास येतोय का, किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत, ते सगळं तिथे बघून मुलं आपल्याला पाठवतात. तर याकरता आपण एक गुगल फॉर्म बनवला आहे, तो अतिशय सोपा आहे. तो कोणी तो फॉर्म स्कॅन करून आपल्याला त्याचे क्वेश्चन्स भरून पाठवू शकतो, जेणेकरून आपल्याकडे डेटा जमा होतो त्या तलावाचा आणि ह्याच्यामुळे आपल्याकडे त्या तलावाचं डॉक्युमेंटेशन होतं. आणि दुसरं म्हणजे आपण अजून एक उपक्रम ह्याचा जो अंडर सुरू केला आहे, तो म्हणजे आपण सर्व तलावांची फोटोग्राफी देखील करतो. म्हणजे दर महिन्याला आपण जाऊन प्रत्येक तलावाला भेट देतो आणि तिकडचे फोटो आपल्याकडे आहे. जवळजवळ 6 महिन्यांचे फोटो आपल्याकडे आता जमा झालेत. त्याच्यावरून आपण इझिली सांगू शकतो की मेमध्ये तलाव कसा होता, जूनमध्ये कसा आहे, जुलैमध्ये कसा आहे, ते आपल्याला यातला फरक सुद्धा या फोटोमुळे कळतो. आता या मोहिमेला 1 वर्ष झालं, काय फरक जाणवला आधी आणि आता सध्या? फरक म्हणजे ॲक्च्युली चेंज थोडंसं ग्रॅज्युअल आहे, कारण असं सडन चेंज होणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण एवढ्या वर्षापासून लोक तिथे भेट देत असतात. ॲक्च्युली एक गोष्ट जी आहे की लोक त्याच्यामध्ये कचरा टाकतात मोठ्या प्रमाणावरती आणि माशांना खायला घालतात. तर आता आम्ही जवळजवळ मला असं वाटतं की 50 जणांना तरी आम्ही थांबवलं असेल माशांना खायला घालण्यापासून, कारण आपले व्हॉलेंटियर्स सगळ्या तलावांना जाऊन भेट देत असतात. तर आता मीच स्वतः आपल्या कुठला तलाव होता तो, एक कुठला तलावाला गेलो आय थिंक, नाही, एक तलाव घोसाळे तलाव आहे, घोसाळे तलावाच्या इथे लोक टाकत असताना आम्ही त्यांना थांबवलं होतं आणि त्यांनी खरंच त्यांच्यामध्ये अवेअरनेस झाला आणि त्यातले काही जण आपल्या मोहिमेचा भाग झाले. तर असं ग्रॅज्युअल चेंज आपल्याला दिसतोय आणि चेंज थोडासा लगेच होणं थोडं कठीण आहे, पण हळूहळू मला वाटतं की ग्रॅज्युअली तो चेंज होऊ शकतो. धन्यवाद. प्रदर्शन भरवलं जातं किंवा हे अवेअरनेस प्रोग्राम उपक्रम हाती घेतल्यामुळे लोकांमध्ये ह्या तलावाबद्दल, ठाण्याच्या तलावाबद्दल, म्हणजे ठाण्यातल्याच लोकांना नाही तर इतरही लोकांना कळलं जातं आहे.
आणि या पर्यावरणाच्या दृष्टीने तलाव टिकवणं किती महत्त्वाचं आहे आणि तलावात घाण वगैरे स्वच्छ ठेवणं किती गरजेचं आहे हे आता पुढच्या पिढीला अजून उत्तम प्रकारे कळलं पाहिजे. याचा फायदा नक्कीच ते घेत आहेत. धन्यवाद.